ललिताचं काही नाही होऊ शकत, तिला कोणीच नाही जागा करू शकत, पण मला तुमच्याबद्दल विश्वास वाटत होता, पण तोही धुळीस मिळालाय. कारण तुम्हाला तेच हवंय, कष्ट न करता मिळालेला पैसा, ऐशो आराम, शानो शौकत, बास. तुम्हाला ललिताला विरोध करायला जमत नाही. तिने ना तुमचं बुजगावणं करून ठेवलंय भाऊजी. सतत मान झुकवत राहतं तिथं. काय मिळालं तुम्हाला? हा, यापेक्षा आपल्या मुलांचं ऐकलं असतं तर तिच्या हटवादीपणाला जरा आळा बसला असता. बरं, तुम्ही सगळं तिचं ऐकलं, तुम्हाला काय मिळालं? भाऊजी, तुम्हाला तुमचा हक्क, तुमचा सन्मान मिळवायचा असेल ना, तर ललिता पुढे झुकणं बंद करा. जमेल? स्वतःचा आब राखायला शिका भाऊजी. किती दिवस पैसा पैसा करणार आहात? जहागीरदार आहात तुम्ही. अहो, तुमच्यामुळे तिला पैसा मिळालाय, तुमच्यामुळे तिला मान मरातब मिळालाय. तिनं झुकायचं तुमच्या समोर की तुम्ही झुकायचं? ती जे करते ते पसंत आहे तुम्हाला? तिच्या सुनांशी जे वागते ते आवडतं तुम्हाला भाऊजी? जे काही करते ना ती बाई, ती फक्त पैशासाठी करते. भोळा भाबडा माझा इंद्रनील, तिथंच लेकरू आहे ना ते, त्याच्याही डोळ्यात धूळ झोपते ती बाई. आपल्या पोटच्या पोराशी असं कोणी वागतं का? अरे, परक्याच्या पोराशी वागताना सुद्धा आपण 10 विचार करतो, आणि ही बाई. तुम्हाला ना भाऊजी तिने काही करूच दिलं नाही घरामध्ये, तुम्हाला करताच ठेवलं नाही. हरवून टाकला तुमच्यातला करता तिने. गेला तिच्या मागे फरफटत. कारण एकच म्हणा, तुम्ही ना प्रचंड आळशी आहात भाऊजी. पण ठीक आहे, असतो एखाद्याचा स्वभाव, नाही आवडत काम करायला, बसून राहायला आवडतं, ठीक आहे. पण आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे राहिला असतात, त्यांची साथ दिली असती, तिची साथ देण्याऐवजी. हा, ललिताचा फोन आला, मी आलो. बायकोचा फोन आला आणि सगळ्यावर बोळा फिरला. गेले लगेच धावत. काहीच वाटलं नसेल यांना, कुठेच सुधारणार नाही का हा माणूस. तो आनंदी बाळा, खडतर आहे ग बाई तुझा पुढचा प्रवास. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.